तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये, आम्ही उज्जैनमधून ओंकारेश्वरला आलेलो आणि ओंकारेश्वरमध्ये आता सध्या आहे आम्ही, इथे एक धर्मशाळा इकडे. तर आत्ता वाजलेलं आहे एक रात्रीचे 7:30 आणि आता आम्ही ओंकारेश्वरमधून जात आहे शिर्डीला. शिर्डी जवळपास इथून 450-450 किलोमीटर आहे. 10 तासाचा प्रवास दाखवते. तर सकाळी शिर्डीला जाऊन तिथे फ्रेश वगैरे होऊन दर्शन घेऊन तिथून मग पुढे मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे. तर चला मग बघूया, आता सगळेजण रेडी होत आहेत बाहेर, आपण पण बाहेर जाऊया. आपल्या पण गाडीवरती सामान थोडंसं बघूया आणि पुढे व्लॉग कंटिन्यू करूया. बाहेर सेटअप लावते. या साईडला आहे. तर कसं वाटतंय मग आता ओंकारेश्वरमधून आपण शिर्डीचा प्लॅन केलाय? तर अचानक भयानक प्लॅन चेंज झालाय, ठरवलं आणि कन्फर्म झालाय प्लॅन, ते पण 10 मिनिटात. पण सगळे एक्सायटेड सगळे आहेत, एक्सायटेड, फुल जोश मध्ये. अंतर जास्त आहे, काही कोणाला काहीच नाही, जायचं म्हणजे जायचं. कोणाने ठरवलं बाबांचा बुलावा आलाय, जाणार. बोला ओम साईराम. ओम साईराम. इकडे बॅग वगैरे बांधतायत पाठी. चला व्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आता महाकालेश्वर टू शिर्डी. तुम्हाला आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे अचानक प्लॅन झाला आहे, बाबांचा बुलावा आलेला आहे. सगळेजण थकलेले होते आणि जसं शिर्डीला जायचा प्लॅन झाला सडनली, तसं सगळेजण पूर्ण एक्सायटेड आहेत. 10 तासाचा प्रवास करायला रेडी आहेत आणि आम्ही हा महाकालेश्वर नगरीतून निघालेलो आहे. इथून बाहेर निघतो. थंडी जरा कमी आहे. जर आपण कंपेअर केलं उज्जैनच्या थंडीसोबत, ओंकारेश्वरला थोडीशी थंडी कमी जाणवते. टाईम पण तसा कमीच आहे आणि ह्या टायमाला उज्जैनमध्ये खूपच जास्त थंडी लागत होती. इकडे अजून तरी थंडी नाही आहे, थोडीशी थंडी आहे नॉर्मल आपल्या मुंबईमध्ये असते तशी, पण इतकी थंडी नाही आहे. मित्रांनो, आम्ही आता इकडे चाय प्यायला थांबलोय. थंडी उज्जैनच्या कम्पॅरिझनमध्ये थोडी नाही, भरपूर कमी आहे. कारण उज्जैनला जवळ 8 डिग्री सेल्सिअस होतं, इकडे एवढं नाही. जवळजवळ 50 किलोमीटर आम्ही आलो आहे. हॉल्ट घेतला आहे पहिला चहा पियासाठी. आता आलो थोडं लवकर आलो, बघू पटपट जायचा प्लॅन आहे. एकदा का हायवे लागला की आम्ही मग चला चाय पितो आता. चहा दिले, चहा पिऊया आणि गेला रूम मध्ये. जसं बोलले ना शिर्डी, कोणच नाही पुढे जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता आहे महाराष्ट्र आणि MP चा जो चेकपोस्ट आहे, आधी चेकपोस्ट आहे तिथे. अजून इथून शिर्डी 76 किलोमीटर दाखवते आहे. जरा थंडीचं थोडं वातावरण आहे, त्यामुळे पेन वगैरे होतं, बॉडी पेन थोडंसं रेस्ट करत चाललो आहे. चहा वगैरे पितो आहे मध्ये मध्ये. सगळ्यांमध्ये जोश आहे, चाललेत
बघूया आता पुढे अजून कसं काय काय होते. अंधार असल्यामुळे काय व्हिडिओ काय घेता येत नाही, त्यामुळे जसं थांबेल तसं हॉल्टवरती व्हिडिओ घेतोय. पोचल्यानंतरचा पण व्हिडिओ असेलच नक्कीच. चला, कसं वाटतंय मुलांनो? गारगार वाटतंय. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. जायचंय ना शिर्डीला? बाबांचा बुलावा आलाय, जायला तर लागणारच. सवाल. चला. मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 3:30. आम्ही जेवायसाठी थांबलेलो इकडे, कारण रात्री कोणी जास्त काय खाल्लं नव्हतं. तिकडून पटपट निघालेलो आणि शिर्डी आता इथून जवळ 130 किलोमीटर बाकी आहे, त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली. तर आता इथून जेवण करून आम्ही पुढे जातो आहे. आता पेट्रोल पंपवरती थांबेल आणि तिथून डायरेक्ट शिर्डी. मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे शिर्डीमध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 8. थोडंसं लेट झालं, थंडी खूप होती, सगळ्यांना झोप झाली नव्हती, त्यामुळे आणि चार्जिंग पण मोबाईलचं सगळ्यांचंच कमी होतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही जास्त घेता आले नाही. डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती आलो आहे. आता फ्रेश वगैरे होतो आहे पटकन आणि बाबांच्या मंदिरात जातो दर्शनासाठी, आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर इथून रिटर्न मुंबई. हॅलो गाईस, तर आता आम्ही आहोत शिर्डीमध्ये आणि आता आम्ही शिर्डीमधून जात आहे मुंबईला रिटर्न. तर आता सगळे लोक निघालो आहे, रूम वगैरे चेकआउट केलं आहे आणि बाईकवरती सगळं सामान वगैरे बांधलं आहे. पुढे लोक उभे आहेत, त्यांच्यासोबत जाते. बघूया आता, संध्या जास्त रात्र करायची नाही, होता होईल लवकर जायचं कारण थंडी खूप आहे. तर बघूया, चला. आम्ही आता शिर्डीमधून निघालो. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे घोटी टोल नाका. अजून आहे बरंच अंतर आहे. काय खाल्लं नव्हतं, खायला थांबलेलो. सगळ्यांनी खाल्लं वगैरे थोडंसं. आता खायचं चाललं. खूप जास्त ट्रॅफिक आहे, रोड चांगला नाही. बघूया आता इथून किती वेळ लागते घरी जायला, कारण की आता नॉनस्टॉप प्रत्येकजण आपापल्या घरी जायला.
मित्रांनो, आता मुंबईमध्ये रस्ता खूपच खराब होता, खूप जास्त ट्रॅफिक होता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय काढता नाही आले आणि अंधार पण होता आणि खूप सगळे कंटाळले. आता सामान काढायचं चालू आहे आणि सामान घेऊन आता घरी निघतोय.